स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठे यांच्या सन्मानार्थ लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना 13 जून 1951 रोजी करण्यात आली। अण्णासाहेब लठ्ठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी बहाल केलं होतं। विशेषतः त्यांनी मुली आणि मागासवर्गीयांसाठी अथक प्रयत्न केले आणि हाच वसा पुढे चालवण्यासाठी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचं रोपटं लावण्यात आलं। लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमध्ये अनेक कॉलेज येतात। अगदी KG ते PG असं शिक्षण दिलं जातं। प्राचार्य GK पाटील आणि कळंत्रे अक्का यांच्याबरोबरच अनेकांनी या शिक्षण प्रवाहाला पुढे नेण्यासाठी योगदान दिलं। त्यानंतर काळाची गरज ओळखून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीनं अभियांत्रिकी विभाग जून 1983 मध्ये सुरू केला। सुरुवातीला सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या मूलभूत अभियांत्रिकी शाखा उघडल्या। त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची सुरुवात झाली आणि गेली 43 वर्ष हे ज्ञानदानाचं काम अविरतपणे आजही चालू आहे। 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये 90% पेक्षा जास्त मार्क पडलेल्या 37 विद्यार्थ्यांनी लठ्ठे पॉलिटेक्निकचाच पहिला पर्याय निवडला, कारण या ठिकाणी आहेत सर्वच विभागामध्ये इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड। यामुळे अवघड कन्सेप्ट समजून घेणं सोपं जातं। याचबरोबर या विभागामध्ये आहे सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब। यामध्ये गरजेचे सगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहेत। शिक्षक देतात सर्वच विद्यार्थ्यांवर पर्सनली लक्ष। आता आलोय आपण सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये। प्रशस्त आणि हवेशीर क्लासरूम, बेसिक पासून अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेल्या मशीन्स इथं उपलब्ध आहेत, ज्या व्यावसायिक प्रॅक्टिकल शिक्षणामध्ये खूपच महत्त्वपूर्ण ठरतात। स्पर्धेच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा विभाग सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे। सर्वच आधुनिक उपकरणांसहित हा विभागही सुसज्ज आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या आवडीची ट्रेड म्हणजे इलेक्ट्रिकल। या विभागामध्ये सुद्धा सर्वच सामग्री उपलब्ध आहे। शिक्षक लक्ष देऊन मनापासून शिकवतात आणि याच सचोटीनं लठ्ठे पॉलिटेक्निकमध्ये गुणवंत विद्यार्थी आणि उद्याचे यशस्वी उद्योजक घडवले जातात। मेकॅनिकल ट्रेडमध्ये सुद्धा प्रॅक्टिकलसाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो। इथं आहे सुसज्ज अशा सर्व लागणाऱ्या इक्विपमेंटनी भरलेलं भव्य वर्कशॉप, म्हणूनच विद्यार्थी असतात प्रॅक्टिकली प्रिपेअर्ड। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लठ्ठे पॉलिटेक्निकनं चालू केली आहे कॉलेजपासून 40 किलोमीटर अंतरावरच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज बस सेवा। या कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे या कॉलेजचा कॅम्पस आहे अगदी मोबाईल विरहित। इथं दिलं जातं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष। वर्षभरामध्ये कॉलेजमध्ये घेतल्या जातात अनेक कल्चरल ॲक्टिव्हिटीज। असतो यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। याचबरोबर घेतले जातात अनुभवी उच्च शिक्षित तज्ज्ञांचे सेमिनार। कॉलेजमध्ये आहे मोठी लायब्ररी आणि स्टडी एरिया। 100% नोकरीची हमी देणारा स्वतंत्र ट्रेनिंग प्लेसमेंट सेल। माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते भरघोस आर्थिक मदत आणि दिलं जातं नोकरी व्यवसायासाठी मार्गदर्शन। नमस्कार। 10वी नंतर कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यावा हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना नेहमीच पडत असतो। 10वी नंतर फक्त 3 वर्षांमध्ये इंजिनियर बनवणारा हा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे। सुदैवाने भारतात व भारताबाहेर डिप्लोमा इंजिनिअरिंगला खूप चांगली मागणी आहे। माझ्या आजपर्यंतच्या 35 वर्षाच्या अनुभवानं मी हे आपल्याला सांगतो। डिप्लोमानंतर सरकारी नोकरी मिळते, मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळते आणि ह्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये त्या विद्यार्थ्याला जे ज्ञान मिळतं किंवा जी कौशल्य प्राप्त होतात त्याच्या आधारे तो विद्यार्थी स्वतःचा उद्योग व्यवसायसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं करू शकतो। लठ्ठे पॉलिटेक्निकनी गेल्या 43 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील एक दर्जेदार डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज असा नावलौकिक प्राप्त केलेला आहे। सर्वात महत्त्वाचे या लठ्ठे पॉलिटेक्निकमध्ये आम्ही हायस्कूलसारखे वातावरण ठेवलेले आहे। 100% लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स होतात। 100% अभ्यासक्रम प्रत्यक्षात शिकून इथं घेतला जातो। त्यामुळे आमचा अंतिम वर्षाचा निकाल हा सरासरी नेहमीच 95% पेक्षा जास्ती राहिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनियर व्हायचं आहे त्यांनी
वेळेत लठ्ठे पॉलिटेक्निकशी संपर्क करावा। ही प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते। ऑनलाईन फॉर्म भरताना बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्याकडून चुका होतात। इंटरनेट कॅफेमधून प्रवेश फॉर्म भरताना सुद्धा बऱ्याच चुका होत असतात। इंटरनेट कॅफेवाले वेगळी त्यासाठी फी आकारतात। त्यामुळे ज्यांना 10वी नंतर डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लठ्ठे पॉलिटेक्निकशी संपर्क साधावा। संपूर्ण प्रक्रिया, त्यानंतर समुपदेशन याची संपूर्ण माहिती या लठ्ठे पॉलिटेक्निकमार्फत मोफत दिली जाते आणि महाराष्ट्र शासनाचं स्वतंत्र सुविधा केंद्र आमच्या पॉलिटेक्निकला मंजूर झालेलं आहे। त्यामुळं या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आणि संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आपण लठ्ठे पॉलिटेक्निकशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य या नात्याने मी आपणाला करतोय। धन्यवाद।